नमस्कार. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच MPSC संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचे MPSCचे निकाल आणि MPSCने केलेले नवीन बदल याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ही आहे की MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो वैकल्पिक विषय होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट देणार हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. MPSC म्हणजे अर्थातच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जे आहे ते शासकीय पदांसाठी भरती करत असते आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो. आजचा व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच आहे. राज्यसेवा परीक्षेत वैकल्पिक विषय आता इथून पुढे नसणार आहे. हा नियम कधीपासून लागू होणार आहे तर 2027 पासून हा नवीन बदल विद्यार्थ्यांना स्वीकारावा लागणार आहे. MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ही आहे की राज्यसेवा 2027 पासून मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय नसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषयाची तयारी केली असेल त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की अभ्यास किती आणि कसा करावा लागत होता. त्यामुळे आता इथून पुढे वैकल्पिक विषय नसणार आहे आणि पुढे राज्यसेवेची परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण अजून नव्याने जी सुरुवात करणारे MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत राज्यसेवेची त्यांना माहिती व्हावी याच उद्देशाने हा व्हिडिओ मी करत आहे. पहिले राज्यसेवा मुख्य परीक्षेत उमेदवारांना 2 वैकल्पिक विषय निवडून परीक्षा द्यावी लागत होती. आता आयोगाने हे वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्ट विषयाचा पेपरच रद्द केला आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असणार आहे ते आपण आता पाहून घेऊयात. आता फक्त मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, निबंध आणि 4 पेपर GSचे म्हणजे GS1, GS2, GS3, GS4 असे 4 पेपर असणार आहे. एकूण 1250 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. प्लस मुलाखत तुमची 275 मार्काची असणार आहे. म्हणजे एकूण मुख्य परीक्षा ही आता 1525 मार्काची असणार आहे. त्यामुळे MPSCमध्ये होणारे नवनवीन बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, त्यांना त्याची माहिती व्हावी आणि नवीन विद्यार्थ्यांना याची माहिती नसते आणि त्याच अनुषंगाने MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टीची माहिती व्हावी की MPSC दरवर्षी काही ना काही बदल करत असते. मागे आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की MPSCने आता ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्याची घोषणा केलेली होती. ती जुनी पद्धत नेमकी कशी होती, नवी पद्धत नेमकी कशी आहे याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यावा. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की MPSCने आता 2027 पासून वैकल्पिक विषय रद्द केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना माहिती व्हावी की आता इथून पुढे तुम्हाला वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. जे व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी जे सांगितलं आहे ते त्याच विषयांची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे आणि एकूण परीक्षा ही 1525 गुणांची असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा थोडीशी मेहनत आता ज्या विद्यार्थ्यांनी घेतली असेल वैकल्पिक विषयाची तर त्यांना आता पुन्हा नव्याने सुरुवात करून या विषयाची यादी जी सांगितली मी नाही तशी त्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेसाठी तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण MPSCने जे काही नवीन अपडेट सांगितले असेल, कोणती परीक्षा आली असेल, कोणत्या परीक्षांचे MPSCने रिझल्ट लागले असेल, निकाल लागलेले असतील त्याची इत्थंभूत माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच MPSC संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तसेच विविध परीक्षा म्हणजे शिक्षक भरतीची टेट परीक्षा असो, तलाठी भरतीबाबतची अपडेट असो, वनरक्षक असो, अजून इतर सरळ सेवा MPSC मार्फत घेणाऱ्या सरळ सेवा, आरोग्य निरीक्षक अशा एक ना अनेक परीक्षांच्या बद्दलचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल आहे. धन्यवाद.